महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या चॅनलवरती व्होकॅब्युलरीची ही सिरीज चालवतोय. या व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये अँटोनिमचा हा पार्ट 8 म्हणजे 8वा भाग हा अँटोनिमचा सुरू आहे. ठीक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे प्रश्न फेस करायचे ऑपोजिट वर्डचे किंवा व्होकॅब्युलरीचे त्या सर्वांची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. यामध्ये शब्द दिलेला आहे मिलियू. शब्द दिलेला आहे मिलियू. मिलियूचा अर्थ काय होतो तर त्यापूर्वी आपण काय पाहूया तर यासाठी ऑप्शन्स कोणते दिलेले आहेत. ऑप्शन आहेत पहा, एन्व्हायरमेंट, आयसोलेशन, हॅबिटॅट आणि सॉलिट्यूड. हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण काय करूया, मिलियूचा अर्थ पाहूया. मिलियू म्हणजे काय तर मिलियू याला मराठीमध्ये पर्यावरण आपण असं म्हणतो. पर्यावरण म्हणतो. त्याचबरोबर त्याला परिवेश असं सुद्धा म्हणू शकतो. परिवेश, पर्यावरण किंवा परिवेश. आता आपण पाहूया हे जे ऑप्शन आहेत यांचा अर्थ काय होतो. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, आयसोलेशन म्हणजे विलगीकरण, हॅबिटॅट म्हणजे अधिवास आणि सॉलिट्यूड म्हणजे एकांत. या ठिकाणी आपण पाहिलं मिलियू म्हणजे पर्यावरण किंवा परिवेश. मग यासाठी अपोजिट वर्ड कोणता असणार आहे, आपण ज्याला ॲप्रोप्रिएट ऑपोजिट वर्ड असं म्हणूया. कोणता असणार आहे तो तर तो असणार आहे विलगीकरण. एखादी व्यक्ती आपल्या पर्यावरणामध्ये असते, आपल्या परिवेशात असते आणि तिला जर बाहेर केलं म्हणजेच विलग केलं तर त्याला आपण विलगीकरण असं म्हणू शकतो. पर्यावरणाच्या बाहेर करणे किंवा परिवेशाच्या बाहेर करणे म्हणजेच त्याला विलगीकरण असं म्हटलं जाऊ शकतं. म्हणजेच मिलियू या शब्दासाठी ॲप्रोप्रिएट ऑपोजिट वर्ड असणार आहे ऑप्शन बी, आयसोलेशन. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे सेलेस्टियल. शब्द आहे सेलेस्टियल. ठीक आहे. याचे ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे टेरेस्ट्रियल, ॲस्ट्रल, अर्थली आणि कॉस्मिक. हे 4 ऑप्शन आहेत. सेलेस्टियल म्हणजे काय तर सेलेस्टियल म्हणजे आकाशातील, आपण त्याला म्हणूया आकाशातील. ठीक आहे, आकाशातील. ओके. आता ऑप्शन्स पाहूया. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरचा, ॲस्ट्रल म्हणजे ताऱ्यांचा, अर्थली सांसारिक आणि कॉस्मिक वैश्विक. या ठिकाणी सेलेस्टियल म्हणजे आपण पाहिलं आकाशातील, तर त्याच्या अपोजिट असणार आहे टेरेस्ट्रियल म्हणजेच जमिनीवरचा. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. ओके. चला पुढे. कॉम्प्लेसेन्सीज. शब्द आहे कॉम्प्लेसेन्सीज. ओके. त्याचे ऑप्शन्स पाहूया. डिससॅटिस्फॅक्शन, कंटेंटमेंट, डिसप्लेजर आणि सॅटिस्फॅक्शन. कॉम्प्लेसेन्सीज म्हणजे काय तर आपण त्याला आत्मसंतुष्टता म्हणतो. आत्मसंतुष्टता. चला. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असमाधान, कंटेंटमेंट म्हणजे समाधान किंवा तृप्ती, डिसप्लेजर म्हणजे असंतोष आणि सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान. या ठिकाणी कॉम्प्लेसेन्सीज म्हणजे आपण पाहिलं आत्मसंतुष्टता. मग त्याचे अपोजिट काय असणार तर साहजिकच ते असमाधान असणार आहे. आत्मसंतुष्टता आणि त्याचे अपोजिट काय असणार डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असमाधान. ओके. करेक्ट आन्सर इज ए. पुढचा प्रश्न आहे इम्पल्स. इम्पल्स शब्द दिलेला आहे. ऑप्शन्स पहा. हेजिटेशन, इन्स्टिंक्ट, डेलिबरेशन आणि स्पॉन्टेनिटी. इम्पल्स म्हणजे काय तर इम्पल्स म्हणजे आपण त्याला आघात म्हणतो. इम्पल्स म्हणजे आघात. ओके. आता ऑप्शन्स पाहूया. हेजिटेशन संकोच, इन्स्टिंक्ट सहज प्रवृत्ती, डेलिबरेशन सारासार विचार किंवा विमर्श आणि स्पॉन्टेनिटी म्हणजे उत्स्फूर्तता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं आघात. मग आघातचे अपोजिट काय असणार आहे तर आघातचे अपोजिट असणार आहे सारासार विचार किंवा विमर्श. सारासार विचार किंवा विमर्श हा आघातचे अपोजिट शब्द असणार आहे. एखादी गोष्ट सारासार विचार न करता करणे म्हणजेच त्याला आपण आघात म्हणू शकतो. ठीक आहे, आघात. आणि त्याचे अपोजिट सारासार विचार किंवा विमर्श. मग इम्पल्सचा अपोजिट असणार आहे ऑप्शन सी, डेलिबरेशन. फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय पाहूया. फाउंडेशनचा अर्थ त्याच्यापूर्वी आपण ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन्स आहेत ॲपेक्स, बेस, समिट आणि पीक. 4 ऑप्शन आहेत. आता फाउंडेशन म्हणजे काय ते पाहू. फाउंडेशन म्हणजे पाया,
आपण त्याला पाया म्हणतो. फाउंडेशन म्हणजे पाया किंवा आपण त्याला आधार म्हणू शकतो, स्थापना म्हणू शकतो, बेस म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता ऑप्शन जे आहेत ते आपण पाहून घेऊया. पहिला ऑप्शन आहे ॲपेक्स. ॲपेक्स म्हणजे कळस. त्यानंतर आहे बेस. बेस म्हणजे पाया किंवा तळ. त्यानंतर आहे समिट. समिट म्हणजे टोक. आणि पीक म्हणजे शिखर. पीक म्हणजे शिखर. ठीक आहे. या ठिकाणी पाया आहे, फाउंडेशन आहे, तर त्याच्या अपोजिट कोणतं असणार आहे? त्याच्या ऑपोजिट असणार आहे ऑप्शन नंबर 1 ॲपेक्स. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? कळस. ठीक आहे. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न पहा, स्विफ्ट. पुढचा प्रश्न आहे स्विफ्ट. त्याचे ऑप्शन पहा, लेथर्जिक, रॅपिड, ब्रिस्क आणि स्लो. 4 ऑप्शन आहेत. आता या ठिकाणी स्विफ्ट म्हणजे काय? तर स्विफ्ट म्हणजे चपळ. स्विफ्ट म्हणजे चपळ किंवा त्याला जलद असं सुद्धा म्हणू शकतो. जलद. स्विफ्ट म्हणजे चपळ किंवा जलद. आता त्यानंतर आपण बाकीचे जे ऑप्शन आहेत त्यांचा अर्थ पाहूया. लिथर्जिक म्हणजे निरुत्साही, रॅपिड म्हणजे जलद, ब्रिस्क म्हणजे चपळ आणि स्लो म्हणजे काय? तर स्लो म्हणजे आपण त्याला मंद म्हणू शकतो, संथ म्हणू शकतो. या ठिकाणी चपळ आहे, जलद आहे. मग त्याच्या अपोजिट काय असणार आहे? तर मंद किंवा संथ हे त्याच्या अपोजिट असणार आहे. मग स्विफ्टचा अपोजिट कोणता? ऑप्शन डी, स्लो. पुढचा प्रश्न आहे ॲपोसल. त्याचे ऑप्शन काय आहेत? पहिला ऑप्शन आहे फॉलोअर, डिसिपल, क्रिटिक्स आणि ऑपोनंट्स. ठीक आहे. ॲपोसल म्हणजे काय? तर त्याला आपण प्रेषित असं म्हणतो. प्रेषित. ॲपोसल म्हणजे प्रेषित. ॲपोसल म्हणजे आपण पाहिलं प्रेषित. त्यानंतर आहे फॉलोअर्स. पहिला ऑप्शन आहे फॉलोअर. फॉलोअर म्हणजे अनुयायी. त्यानंतर डिसिपल म्हणजे शिष्य, क्रिटिक्स म्हणजे टीकाकार आणि अपोनंट्स म्हणजे काय? तर विरोधक. या ठिकाणी प्रेषित आपण पाहिलं, अपोसल म्हणजे काय आपण पाहिलं? प्रेषित. मग त्याच्या अपोजिट काय असणार आहे? तर त्याचा अपोजिट असणार आहे टीकाकार. प्रेषित म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला फॉलो करणारा किंवा त्या गोष्टीच्या बाजूने असणारा किंवा ती गोष्ट कणखरपणे, भक्कमपणे मांडणारा. ठीक आहे. आणि त्याच्या अपोजिट काय असणार? तर त्या गोष्टीवरती टीका करणारा. त्या गोष्टीवरती टीका करणारा म्हणजे क्रिटिक. मग ॲपोसलचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे ऑप्शन सी, क्रिटिक. पुढचा प्रश्न आहे ॲब्स्ट्रॅक्शन. ऑप्शन्स आहेत कॉन्क्रीटनेस, कन्सेप्ट, डिटेल आणि जनरलायझेशन. ठीक आहे. आता ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे अमूर्तीकरण. अमूर्तीकरण. अमूर्तीकरण किंवा अमूर्तता. अमूर्तता. अमूर्तीकरण किंवा अमूर्तता. कन्क्रीटनेस म्हणजे काय? तर मूर्तता. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, डिटेल म्हणजे तपशील आणि जनरलायझेशन म्हणजे साधारणीकरण किंवा सामान्यीकरण. मग या ठिकाणी आपण पाहिलं ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे अमूर्तता किंवा अमूर्तीकरण. मग त्याच्या अपोजिट काय असणार आहे? मूर्तता. म्हणजेच ऑप्शन नंबर ए, कॉन्क्रीटनेस. पुढचा प्रश्न आहे मॅमथ. मॅमथ म्हणजे त्याला आपण अजस्र किंवा प्रचंड असं म्हणू शकतो. पहिला ऑप्शन आहे टायनी, जायगॅन्टिक, मॅसिव्ह आणि मिनिएचर. मॅमथ म्हणजे आपण पाहिलं अजस्र किंवा प्रचंड. अजस्र किंवा प्रचंड. टायनी म्हणजे लहानचा, जायगॅन्टिक म्हणजे प्रचंड, मॅसिव्ह म्हणजे भव्य आणि मिनिएचर म्हणजे सूक्ष्म. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपण पाहिलं प्रचंड. प्रचंडचा अपोजिट असणार आहे लहानचा किंवा लहान. मॅमथचा अपोजिट कोणता मग? ऑप्शन ए, टायनी. 10वा प्रश्न आहे फ्रॅन्टिक. त्याचे ऑप्शन्स आहेत काम, पॅनिक्ड, ॲजिटेटेड आणि रिलॅक्स्ड. 4 ऑप्शन आहेत. फ्रॅन्टिक म्हणजे काय? तर फ्रॅन्टिक म्हणजे उन्मत्त. फ्रॅन्टिक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? उन्मत्त आपण त्याला म्हणू शकतो. उन्मत्त. फ्रॅन्टिक म्हणजे उन्मत्त किंवा वेडापिसा. काम म्हणजे शांत, पॅनिक म्हणजे भयभीत, ॲजिटेटेड म्हणजे व्यग्र आणि रिलॅक्स्ड म्हणजे काय? तर आरामशीर. रिलॅक्स म्हणजे आरामशीर. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं फ्रॅन्टिक म्हणजे उन्मत्त. मग त्याच्या अपोजिट काय असणार? तर त्याच्या अपोजिट असणार आहे ऑप्शन ए, शांत. उन्मत्तचा अपोजिट शांत म्हणजे फ्रॅन्टिकचा अपोजिट ऑप्शन ए, काम.
11वा प्रश्न आहे गॉर्ज. त्याचे ऑप्शन आहेत स्टार्व, रेवाइन, ओव्हर ईट आणि कॅनॅन. ओके. गॉर्ज म्हणजे काय तर अति खाणे, अति खाणे, मर्यादेपेक्षा खाणे, मर्यादेपेक्षा जास्त खाणे म्हणजे काय गॉर्ज. ठीक आहे. स्टार्व म्हणजे उपाशी, रेवाइन म्हणजे घळ, त्यानंतर आहे ओव्हर ईट म्हणजे अति खाणे आणि कॅनॅन म्हणजे खोल दरी. या ठिकाणी गॉर्ज म्हणजे अति खाणे आणि त्याचे अपोजिट उपाशी. ठीक आहे. स्टार्व म्हणजे उपाशी. गॉर्जचा अपोजिट ऑप्शन ए स्टार्व. पुढचा प्रश्न फॉरबिड. ऑप्शन आहेत परमिट, प्रोहिबिट, अलाउ आणि एनकरेज. परमिट म्हणजे परवाना, प्रोहिबिट म्हणजे रोखणे, अलाउ म्हणजे काय अनुमती देणे आणि एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. तर फॉरबिडचा अर्थ होतो रोखणे. फॉरबिड म्हणजे रोखणे. ठीक आहे. त्याच्या अपोजिट कोणता तर त्याच्या अपोजिट असणार आहे अलाउ म्हणजे अनुमती देणे, परवानगी देणे. ठीक आहे. फॉरबिडचा अपोजिट कोणता असणार मग ऑप्शन सी अलाउ. कोहेरेंट शब्द आहे त्याचे ऑप्शन आहेत डिसजॉइंट, लॉजिकल, इनकोहेरेंट आणि क्लिअर. या ठिकाणी कोहेरेंट म्हणजे काय, कोहेरेंट म्हणजे काय तर कोहेरेंट म्हणजे सुसंगत. कोहेरेंट म्हणजे सुसंगत. ओके. हा ठीक आहे. डिसजॉइंटेड म्हणजे असंबद्ध, लॉजिकल तर्कसंगत, इनकोहेरेंट तर्कविसंगत आणि क्लिअर म्हणजे स्पष्ट. ठीक आहे. या ठिकाणी आहे कोहेरेंट आणि त्याच्या अपोजिट या ठिकाणी आहे ऑप्शन सी इनकोहेरेंट. सुसंगत म्हणजे तर्कसंगत आणि ऑप्शन आहे तर्कविसंगत. चला पुढचा प्रश्न. स्किंटिलेटिंग. स्किंटिलेटिंग ऑप्शन्स आहेत डल, डल आहे, स्पार्कलिंग आहे, रेडियंट आहे आणि ब्लँड आहे. या ठिकाणी स्किंटिलेटिंग म्हणजे काय तर चमकदार, चमकदार. स्किंटिलेटिंग म्हणजे चमकदार. डल म्हणजे अस्पष्ट, स्पार्कलिंग म्हणजे चमकदार, रेडियंट म्हणजे उज्ज्वल आणि ब्लँड म्हणजे बेचव. या ठिकाणी आहे चमकदार. 14व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आहे स्किंटिलेटिंग म्हणजे चमकदार आणि डल म्हणजे अस्पष्ट. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न एक्सक्रुसिएटिंग. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत माइल्ड, टॉर्च्युरस, प्लीझंट आणि बिअरेबल. एक्सक्रुसिएटिंग म्हणजे काय तर त्याला आपण तीव्र म्हणू शकतो, तीव्र. एक्सक्रुसिएटिंग तीव्र. माइल्ड म्हणजे सौम्य, टॉर्च्युरस म्हणजे छळ करणारा, प्लेझंट म्हणजे सुखद आणि बिअरेबल म्हणजे सुसह्य, सहन होण्याजोगे. एक्सक्रुसिएटिंग म्हणजे आपण पाहिलं तीव्र आणि मग त्याच्या अपोजिट असणार आहे ऑप्शन ए माइल्ड म्हणजे सौम्य. तीव्रच्या अपोजिट सौम्य. इम्पीड शब्द आहे इम्पीड. ऑप्शन्स आहेत फॅसिलिटेट, हिंडर, असिस्ट आणि प्रमोट. ठीक आहे. फॅसिलिटेट म्हणजे सुकर करणे, हिंडर म्हणजे आवरणे, असिस्ट म्हणजे सहाय्य करणे, मदत करणे आणि प्रमोट म्हणजे प्रोत्साहन देणे. या ठिकाणी इम्पीड म्हणजे काय तर अडकवणे, अडकविणे किंवा अडथळा करणे. ठीक आहे. तर त्याच्या अपोजिट काय असणार आहे, त्याच्या अपोजिट असणार आहे फॅसिलिटेट म्हणजे सुकर करणे. एखादी गोष्ट अडकवणे, अडथळा आणणे, तर एखादी गोष्ट सुकर करणे. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न पहा एन्चॅन्टेड. ठीक आहे. एन्चॅन्टेड त्याचे ऑप्शन्स पहा डिसएन्चॅन्टेड, चार्म्ड, बेविच्ड आणि डिलाइटेड. ठीक आहे. एन्चॅन्टेड म्हणजे मंत्रमुग्ध, मंत्रमुग्ध, मंत्रमुग्ध. ठीक आहे. डिसएन्चॅन्टेड म्हणजे निराश. त्यानंतर आहे चार्म्ड म्हणजे मोहित, बेविच्ड म्हणजे विस्मित आणि डिलाइटेड म्हणजे आनंदित. या ठिकाणी एन्चॅन्टेडचा अपोजिट असणार आहे ऑप्शन ए डिसएन्चॅन्टेड. मंत्रमुग्धचा अपोजिट निराश. एखाद्या गोष्टीमध्ये मंत्रमुग्ध होणे किंवा निराश असणे. मंडेन शब्द आहे मंडेन. ऑप्शन्स आहेत एक्स्ट्राऑर्डिनरी, रुटीन, बोरिंग आणि कॉमनप्लेस. मंडेन म्हणजे काय, मंडेन म्हणजे सांसारिक, सांसारिक. त्याला आपण अजून काय म्हणतो अहिक म्हणतो.
प्रापंचिक म्हणतो किंवा त्याला आपण सामान्य असं सुद्धा म्हणू शकतो. सामान्य. ठीक आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण, रुटीन म्हणजे नित्याचा, बोरिंग म्हणजे कंटाळवाणा आणि कॉमन प्लेस म्हणजे साधारण. ठीक आहे. या ठिकाणी आहे सांसारिक आणि सामान्य. मग त्याच्या अपोजिट काय असणार आहे? त्याच्या अपोजिट असणार आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी, असाधारण. एखादा सांसारिक आहे, सामान्य आहे, परंतु एखादा असाधारण आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. अचूक उत्तर ऑप्शन ए, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पुढचा प्रश्न इनटॉलरेबल. ऑप्शन्स पाहूया. पहिला ऑप्शन टॉलरेबल, अनबिअरेबल, मॅनेजेबल आणि एन्ड्युरेबल. ओके. आता इनटॉलरेबल म्हणजे काय? तर इनटॉलरेबल म्हणजे असह्य, असह्य, सहन होऊ शकणार नाही असे, असह्य. ठीक आहे. टॉलरेबल सहनीय, अनबिअरेबल असह्य, मॅनेजेबल आटोपशीर आणि एन्ड्युरेबल म्हणजे सुसह्य. ठीक आहे. मग असह्यचा अपोजिट काय असणार आहे? असह्यच्या अपोजिट असणार आहे सहनीय, सहनीय. ऑप्शन ए टॉलरेबल. इनटॉलरेबलचा अपोजिट, अप्रोप्रिएट अपोजिट असणार आहे टॉलरेबल. वँडर शब्द आहे वँडर. ऑप्शन्स आहेत रोम, स्टे, स्ट्रे आणि एक्सप्लोर. वँडर म्हणजे भटकणे, भटकणे. वँडर म्हणजे भटकणे. ठीक आहे. रोम म्हणजे फिरणे, स्टे म्हणजे थांबणे किंवा मुक्काम करणे, स्ट्रे म्हणजे भटकणे आणि एक्सप्लोर म्हणजे उघड करणे. या ठिकाणी वँडर म्हणजे भटकणे आणि त्याचे अपोजिट असणार आहे स्टे म्हणजे थांबणे किंवा मुक्काम करणे. स्टे. ऑप्शन